धुळे जिल्ह्यातील दहिवेल येथे राजकीय वैमनस्यातून कट रचून सामाजिक कार्यकर्ता कन्हैयालाल माळी यांच्यावर प्राणघातक हल्ला होऊन 4 दिवस झाले तरीसुद्धा आरोपींना अटक नाही. धुळे जिल्ह्यातील नागरिकांकडून पोलीस डोळे झाकून दूध पित आहेत का, असा सवाल चर्चेतून येत आहे. तेथील आमदार खासदार झोपा घेत आहेत का, असा देखील प्रश्न उपलब्ध होत आहे. साक्री तालुक्यातील दहिवेल येथे 10/7/24 रोजी रात्री 8:15 वाजेच्या सुमारास राजकीय वैमनस्यातून कट रचून 6 हल्लेखोरांनी सामाजिक कार्यकर्ते कन्हैयालाल श्रावण माळी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात कन्हैयालाल माळी गंभीर जखमी झाले आहेत. माळी यांचे वय 41 असून ते दुचाकी MH18 BY 9749 वरून आई-वडिलांना भेटून राहत्या घरी येत होते. रस्त्यालगत असलेल्या वीट भट्टीजवळ मोटारसायकलवर आलेले 6 हल्लेखोरांनी शस्त्रसाठ्याने मारहाण केली. हे अट्टल गुंड असून ते सुपारी घेऊन असे मोठी कामे करत असल्याने त्यांना पोलीस यंत्रणा घाबरते की काय, अशी चर्चा धुळे जिल्ह्यातून होत आहे. माळी यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलीस प्रशासनाने परिसरातील दादागिरी, गुंडगिरी मोडीत काढावी आणि हल्ला प्रकरणातील अज्ञात संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत आणि खाकी वर्दी दाखवून त्यांची इतर चौकशी करावी, असे दहिवले येथील ग्रामस्थांकडून व जखमीच्या परिवाराकडून मागणी होत आहे. याचा शोध लावून या गुंडांना कडक शिक्षा झाली नाही तर डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याकडून पोलिसांविरुद्ध व तेथील आमदार खासदार यांच्या विरुद्ध मोर्चा काढून यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. शिरोळ रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी शिरोळ तालुका अध्यक्ष इक्बाल इनामदार.